तुम्हाला हे माहिती होतं की बाबा शेळ्यांना सुद्धा अशी सवय लागू शकते। आता बघा सकाळी जेवढ्या शेळ्यांना मी खुराक देतो ना तेवढ्याच शेळ्या बाहेर आल्या मी गेट उघडल्यानंतर। आज म्हणलं यांची थोडी गंमतच करतो मी, मोकळी दावण घेऊनच फिरत होतो, त्याच्यात ना गोळी पेंड होती ना काही होतं, तीच खाली ठेवली तर बघा सगळ्या शेळ्या त्याच्यात तुटून पडल्या। थोड्या वेळाने म्हणलं चला भो टाकतो त्याच्यात, नाही तर बोकड मला पक्का हानी ना। तेवढ्यात गोळ्या माझ्याकडे आला, ते पण एका आवाजात, कुठून दिवस उघालाय काय माहिती आज भो। आज थोडं काम होतं आपल्याला, तेवढ्यात बाबा म्हणले की बाबा मी राजहंसला आहे ना थोडी चपाती टाकतो, तर बघा आता ही पाठ तिकडून आली बाबा ती चपाती खायला। मग बाबा म्हणते मी चांगली नियोजन लावतो हिचं, बाबांनी तिला खांद्यावर उचललं आणि जिथून आली होती तिथं परत सोडून आले बाबा। आज आपल्याला जायचं होतं मुरली बाबाचं खळं करायला, ते पण हरभऱ्याचं। आता हरभऱ्याचे झाडं तर तोडून एका ठिकाणी गोळा करून ठेवले होते बरं का ढिगलं घालून, तेच उचलून आपल्याला एक मोठा ढिगल घालायचा होता जिथं उपनेर येईन तिथं। मग काय भोकंबरण पाठी एक झाली, आम्ही 5-6 जण होतो, 2 तास वाहिलं बाबा ते। तेवढ्या तिकडे शेजारी जिटी भरून झाली होती ऊसाची, तर बघा ट्रॅक्टरचा काय स्टंट चालला होता, नुसतं मुंडकवर उड्या मारित होतं बाबा। तेवढ्यात मला आवाज आला मागून की बाबा चल खळं करायचंय आपल्याला, उपनेर पण आलंय। मग काय मस्तपैकी उपनेर लावलं, खळं करायला पण चालू झालं। तुम्हाला काय वाटतंय किती हरभऱ्याच्या गोण्या झाल्या असत्या मला नक्की कमेंट मध्ये सांगा, ज्याची कमेंट बरोबर असेल त्याची कमेंट आपण पिन करू। मस्तपैकी खळं झालं होतं, असे आंबले होते बाबा हात, ते ऊस खायला गेलो तर ऊस सुद्धा मला आंबट लागत होता, काय सांगू। घरी आलो मस्तपैकी सगळं गिन्नी गवत तोडलं, कारण की उद्या आपल्याला थोडं बाहेर जायचंय। आता उद्या मी नाही येतं, बाबाला पण ताण नाही झाला पाहिजे, जनावरांचं पोट पण भरलं पाहिजे, त्याच्यामुळे आधीच नियोजन लावून ठेवलं, कुट्टी बिट्टी करून ओके मध्ये ठेवून दिलेली आहे। चला आता उद्या भेटू, टाटा बाय बाय।